नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीच्या उरलेल्या पेपरसाठी चालू घडामोडींच्या अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 12 पाहणार आहे आणि यामध्ये आपण पोलीस भरतीच्या 2026 च्या पॅटर्ननुसार महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही उर्वरित पेपर देणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? मित्रांनो, दहशतवादाने प्रभावित 163 देशांची यादी बनवण्यात आली आणि त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पाकिस्तान आणि भारत आहे तो 13व्या क्रमांकावर आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय 3 पाकिस्तान हा पहिल्या क्रमांकावर आहे। आता मित्रांनो, पाकिस्तानचीच कृपा म्हणून भारत हा 13व्या क्रमांकावर आहे। ठीक आहे, म्हणजे दुसऱ्याचं उत्तर काय असणार आहे? भारताचा क्रमांक कितवा? 13वा। यादी किती देशांची आहे? 163। पहिला पाकिस्तान, भारत 13वा। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, नागपूर जिल्हा परिषदेकडून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कोणता नवीन मोबाईल AI लॅब प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? मित्रांनो, नागपूर जिल्हा परिषदेकडून ज्ञानरथ नावाचा AI लॅब प्रकल्प, मोबाईल AI लॅब प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना AI, कोडिंग तसेच कम्प्युटर संबंधी इतर महत्त्वाची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा। पुढे पहा, महाराष्ट्रातील पहिल्या ज्ञानरथ प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेल्या ज्ञानरथ प्रकल्पाचं उद्घाटन आहे ते महालक्ष्मी सरस कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 देवेंद्र फडणवीस। कार्यक्रम कोणता होता? महालक्ष्मी सरस 2026। ठीक आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी ज्ञानरथ कोणी सुरू केलेला आहे? नागपूर जिल्हा परिषदेने। ठीक आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, ज्ञानरथ प्रकल्पांतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना खालीलपैकी कशाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, ग्रामीण विद्यार्थ्यांना AI, कोडिंग आणि रोबोटिक्सचं प्रशिक्षण आहे ते ज्ञानरथ उपक्रमांतर्गत दिलं जाणार आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। ठीक आहे, AI, कोडिंग आणि रोबोटिक्स। प्रश्न क्रमांक 6, 2028 ची वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप पहिल्यांदाच कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं, 2028 ला वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे ते भारतामध्ये आयोजित केले जाईल। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 भारत असणार आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, 2026 चे राष्ट्रकुल 23वे राष्ट्रकुल खेळ म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स कोठे आयोजित केले जाणार आहेत? मित्रांनो, 2026 चे कॉमनवेल्थ गेम्स आहेत ते स्कॉटलंडमधील ग्लासगो या ठिकाणी आयोजित केले जातील। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1। आणि मित्रांनो, पुढे 2030 चे जे खेळ आहेत ते कुठे केले जातील यावर पुढे प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओची माहिती जर तुम्हाला समजते तर व्हिडिओला नक्की लाईक करा। प्रश्न क्रमांक 8 पहा, 2027 च्या फिफा महिला वर्ल्ड कपचे यजमानपद कोणत्या देशाला मिळालेले आहे? मित्रांनो, 2027 चा महिला फिफा वर्ल्ड कप होणार आहे त्याचं यजमानपद आहे ते ब्राझीलला मिळालेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या। तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय। आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहित असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे। त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे। आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये। आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे। आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25 चा पॅटर्न असणार आहे। म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे। आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे। दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत। आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे। त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं। हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये। जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच।
तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ, तर तुम्ही डायरेक्टली 9359686100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 9. 2030च्या 24व्या फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद संयुक्तपणे कोणत्या देशांकडे असणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, आता 2026ला देखील फिफा वर्ल्ड कप होणार आहे आणि नंतर 2030ला होईल. ठीक आहे, दर 4 वर्षांनी होतोय. तर मित्रांनो 2026ला होणार आहे तो कुठे होणार आहे? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. आणि मित्रांनो यांचे शुभंकर काय असतील आणि यावरचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर घेतलेले आहेत. पेड टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचं? तर खालील 60 रुपयांमध्ये 30 पेपर खरेदी करायचे आणि आम्ही लगेच तुम्हाला आपल्या दररोज 300 प्रश्न असणाऱ्या पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड करतो. या ठिकाणी पहा, 2026च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धा कुठे होतील? तर अमेरिका, मेक्सिको, कॅनडा. आणि 2030च्या आहेत त्या मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल या ठिकाणी होतील. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2, मोरोक्को, स्पेन, पोर्तुगाल. प्रश्न क्रमांक 10. 2030चे राष्ट्रकुल खेळ भारतात कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहेत? या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं वर, 2026चे कॉमनवेल्थ गेम स्कॉटलँडमधील ग्लासगो या ठिकाणी आयोजित केले जातील. त्याचप्रकारे 2030चे होणारे कॉमनवेल्थ गेम आहेत ते भारतातील अहमदाबाद या ठिकाणी आयोजित केले जातील. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4. लक्षात ठेवायचं आहे, 2026चे कॉमनवेल्थ स्कॉटलँड ग्लासगो आणि 2030चे भारत अहमदाबाद. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 11. भारतातील सर्वाधिक 8931 दिवस पदावर राहणारे नेते कोण? नरेंद्र मोदी. लक्षात ठेवायचं आहे पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी इराण विरोधातील कोणत्या लष्करी ऑपरेशनला हिरवा कंदील दिला? मित्रांनो, इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे ऑपरेशन एपिक फ्युरी आणि ऑपरेशन रोरिंग लायन राबवली होती. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. लक्षात ठेवायचं आहे, ऑपरेशन रोरिंग लायन यावर प्रश्न आलेला होता. प्रश्न क्रमांक 13. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या कोणत्या सर्वोच्च नेत्याची हत्या झाली? मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते म्हणजेच इराणचे राहबर, इराणच्या सर्वोच्च नेत्याला काय म्हणतात? राहबर असं म्हणतात. इराणचे राहबर अली खामेनी यांचं निधन झालं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि मित्रांनो, यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस म्हणून मोस्तफा खामेनी हे या पदावर विराजमान झाले होते. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1. 13व्याचं उत्तर काय? अली खामेनी मारले गेले आणि 14व्याचं मोस्तफा खामेनी त्यांच्या जागी विराजमान झाले. ठीक आहे, यांना काय म्हणतात? इराणच्या सर्वोच्च प्रमुखाला काय म्हणतात? राहबर असं म्हणतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. 28 फेब्रुवारीला इराणने प्रत्युत्तर म्हणून कोणत्या देशांवर 170हून अधिक मिसाईल्स डागली? मित्रांनो, 28 फेब्रुवारीला काय झालं होतं? तर इराण विरोधात अमेरिका आणि इस्रायलनं ऑपरेशन एपिक फ्युरी आणि रोरिंग लायन राबवलं होतं. त्याच्या विरोधात मित्रांनो इराणनं इस्रायल, बहारेन, कुवैत आणि UAE या देशांवर एकूण 170पेक्षा अधिक मिसाईल दागलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 16. 2 ते 3 मार्च 2026 रोजी इराणच्या कोणत्या प्रमुख अणुसुविधेवर हल्ले करण्यात आले? मित्रांनो, अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणची प्रमुख अणुसुविधा म्हणजेच आण्विक अड्डा नतांज या ठिकाणी हल्ले केले. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. विचारलं जाईल, नतांज हा ठिकाण हे स्थळ कोणत्या देशामध्ये आहे? तर इराणमध्ये आहे. काय आहे? इराणचं आण्विक स्थळ आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. इराणची राजधानी तेहरानमध्ये 8 मार्च 2026 रोजी तेल डेपोला आग लागल्याने कोणत्या विषारी पाऊस पडल्याचा इशारा WHO दिला? मित्रांनो, या ठिकाणी 8 मार्च 2026ला इराणमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये काय झालं? तेल डेपोला आग लागली आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. आणि त्या पाऊस कसा होता? तर काळ्या रंगाचा होता. म्हणून याला WHO काय म्हटलं? तर काळा पाऊस पडला असं म्हटलं. म्हणजे पर्याय 3. काळा पाऊस आहे तो आम्लवर्षापेक्षा जास्त घातक असतो, कारण आम्लवर्षाचा समावेश याच्यामध्ये ऑलरेडी असतो. त्यासोबतच इतर घातक द्रव्य देखील याच्यामध्ये मिसळलेले असतात. आणि पावसाच्या पाण्याचा रंग कसा असतो? काळा असतो. प्रश्न क्रमांक 18. 17 मार्च 2026 रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात इराणचे कोणते वरिष्ठ नेते ठार झाले? आता मित्रांनो, वर काय पाहिलं आपण? सर्वोच्च नेते अली खामेनी मारले गेले. त्यानंतर पुढे
इतर वरिष्ठ नेत्यांपैकी लारिजानी यांचा देखील मृत्यू झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 लारिजानी यांची नावं अशी आहेत की घेता येत नाहीत. प्रश्न क्रमांक 19, डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 मार्च 2026 रोजी इराणला कोणता अल्टिमेटम दिला? आता या ठिकाणी पहा, इराणच्या दक्षिणेला काय आहे तर होर्मुझची सामुद्रधुनी आहे. आणि मित्रांनो, या सामुद्रधुनीमधील मार्ग खुला करण्यासाठी अमेरिकेने इराणला काय केलेलं आहे? अल्टिमेटम दिलेला आहे की जर सामुद्रधुनी खुली केली नाही तर पॉवर प्लांट आहेत ते उद्ध्वस्त केले जातील. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20, जगातील तिसरी लिगो वेधशाळा महाराष्ट्रात कोठे उभारली जात आहे? मित्रांनो, जगातील तिसरी आणि महाराष्ट्रातील पहिली लिगो वेधशाळा आहे ती औंढा नागनाथ हिंगोली या ठिकाणी उभारली जात आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 21, नुकताच जाहीर झालेला पुण्यभूषण पुरस्कार ही या पुरस्काराची कितवी आवृत्ती आहे? मित्रांनो, 2026ला पुण्यभूषण पुरस्काराची 38वी आवृत्ती दिली जात आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता लक्षात ठेवायचं आहे, दरवर्षी 23 मार्च म्हणजे शहीद दिवसा दिवशी या पुरस्कारांचं वितरण केलं जातं. आणि मित्रांनो, 2026चा 38वा पुरस्कार आहे तो अभय फिरोदिया या भारतीय उद्योगपतींना दिला गेलेला आहे. ठीक आहे, काय नाव आहे? अभय फिरोदिया. ठीक आहे, त्यासोबतच 2025चा 37वा पुरस्कार कोणाला दिला गेला होता तर विजय केळकर यांना देण्यात आलेला होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, पुण्यभूषण पुरस्कार दरवर्षी 23 मार्च रोजी दिला जातो. प्रश्न क्रमांक 22, आशियातील सर्वात मोठी ट्युलिप बाग कुठे स्थित आहे? मित्रांनो, आशियातील सर्वात मोठी ट्युलिप बाग कोणती? इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन. आणि मित्रांनो, हे कुठे आहे तर जम्मू काश्मीरमधील श्रीनगर या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आशियातील सर्वात मोठी ट्युलिप बाग याचं नाव काय आहे? इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, 17 ते 21 मार्च 2026 दरम्यान 24वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली? मित्रांनो, ही स्पर्धा आहे ती ओडिशाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित केली गेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, 17 मार्च 2026 पासून सुरू झालेली 24/7 स्पीड पोस्ट सेवा किती महानगरांमध्ये लागू करण्यात आली? मित्रांनो, 24/7 स्पीड पोस्ट सेवा आहे ती भारतातील 6 महानगरांमध्ये सुरू करण्यात आली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ही कोणती कोणती महानगरं आहेत तर त्याच्यामध्ये आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरू आणि हैदराबाद या 6 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25, महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी सखी उपक्रम कोणत्या संस्थेने किंवा मंत्रालयाने सुरू केला? या ठिकाणी पहा, सर्वच पर्याय चुकीचे आहेत. ठीक आहे, महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा विमा उतरून त्यांना आर्थिक प्राबल्य देण्यासाठी ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी म्हणजे AIC ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इंडिया या कंपनीनं कृषी सखी उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी AIC ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इंडिया. प्रश्न क्रमांक 26, नुकतेच मंजूर केलेले ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 कोणत्या प्रकारच्या गेमिंगवर पूर्णपणे बंदी घालते? मित्रांनो, ज्या ऑनलाईन गेमवर पैसे लावायला लागतात म्हणजेच रिअल मनी गेम्स आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 आणण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 आहे. प्रश्न क्रमांक 27, इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांना मार्क लिटन इतिहास पुरस्कार 2026 कोणत्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला? मित्रांनो, या ठिकाणी पहा, इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांनी द गोल्डन रोड हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड हे पुस्तक लिहिले आहे. त्याला मार्क लिंटन पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 द गोल्डन रोड. पूर्ण नाव काय आहे? द गोल्डन रोड हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, अमेरिकेने ग्वाम येथे आयोजित केलेल्या सी ड्रॅगन 2026 या सरावात भारतासोबत कोणते देश सहभागी झाले? मित्रांनो, दरवर्षी सी ड्रॅगन 2026 सी ड्रॅगन हा सराव कोण आयोजित करतं तर अमेरिका करते. अमेरिका लीडर असतो. आणि मित्रांनो, यावर्षी अमेरिका आणि भारत सोबत ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड या देशात सैन्य देखील सहभागी झालं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ऑस्ट्रेलियाकडून कोण आलं होतं? ऑस्ट्रेलियन एअरफोर्स आली होती. जपानकडून जपान मेरीटाईम काहीतरी संघटना आहे ती आली होती. आणि न्यूझीलंडकडून न्यूझीलंडची रॉयल एअरफोर्स आली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, रेडिओ खगोलशास्त्रातील कार्यासाठी MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? मित्रांनो, MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 आहे तो प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना देण्यात आला. यांचं कार्य कशामध्ये आहे? रेडिओ खगोलशास्त्र. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, योगाला दैनंदिन सवय बनवण्यासाठी आयुष मंत्रालयाने कोणती मोहीम सुरू केली आहे? योगाला दैनंदिन बनवण्यासाठी आयुष मंत्रालयानं
योग 365 मोहीम सुरू केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 आहे. आणि मित्रांनो प्रश्न येतो की योग मोहीम किंवा योग 365 मोहीम कोणी सुरू केली? भारताच्या आयुष मंत्रालयाने. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांना किमान किती आठवड्यांची प्रसूती रजा देण्याचे आदेश दिले आहेत? मित्रांनो ज्याप्रमाणे एका मुलाला जन्म देणाऱ्या आईला प्रसूती रजा मिळते त्याच प्रकारे ज्या आईनं मूल दत्तक घेतलेलं आहे तिला देखील 12 आठवड्यांची प्रसूती रजा देण्यासाठी सरकारनं तरतूद केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. कोणी केलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे 189 वर्षानंतर पुनर्शोध लागलेली दुर्मिळ वनस्पती प्रजाती कोणती आहे? तर वनस्पतीचं नाव आहे हेंकेलिया मोनोफिला. मित्रांनो याच्यामध्ये एक फूल असतं आणि वनस्पतीला फक्त एकच पान असतं म्हणून याला मोनोफिला म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 33. जगातील 7 खंडांतील 7 सर्वोच्च ज्वालामुखी शिखरे सर्वात कमी वेळात सर करून गिनीज रेकॉर्ड करणारे भारतीय गिर्यारोहक कोण? या ठिकाणी पाहायचं आहे जगातील 7 खंडातील 7 सर्वात उंच ज्वालामुखी शिखरं आहेत ती अवघ्या 92 दिवसामध्ये पार करून 92 दिवसामध्ये सर करून भूपती राजू अन्मेश वर्मा हे गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारे पहिले भारतीय ठरले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 34. यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्स तर्फे महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला? मित्रांनो यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्समधून दिला जाणारा महिला सक्षमीकरण पुरस्कार आर्ट अँड कल्चर हा 2026 साठी बंगाली अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना देण्यात आला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1 ऋतुपर्णा सेनगुप्ता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. उत्तर प्रदेशातील स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी $300 दशलक्ष कर्ज कोणत्या संस्थेने मंजूर केले आहे? मित्रांनो वर्ल्ड बँक काय करणार आहे उत्तर प्रदेशला स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी $300 दशलक्ष देणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 36. न्यूयॉर्क शॉर्ट ॲनिमेशन फेस्टिवल 2026 मध्ये कोणत्या ॲनिमेटेड लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला? मित्रांनो भारतातून गेलेल्या CHYIMI म्हणजे चिमी या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार NYSAF 2026 मध्ये मिळाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. याचे दिग्दर्शक कोण आहेत? दिग्दर्शकाचं नाव आहे पार्थ सारथी महंता आणि मित्रांनो यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो हे कोण आहेत सध्या तर आसाम पोलीसमध्ये IG या पदावर कार्यरत आहेत म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे 37व्याचं तर पार्थ सारथी महंता हे आसाम राज्याचे पोलीस अधिकारी आहेत पर्याय 3. आसाममध्ये ते महानिरीक्षक म्हणजे IG आहेत. प्रश्न क्रमांक 38. सध्या चर्चेत असलेले मेघामलाई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो मेघामलाई वन्यजीव अभयारण्य आहे ते तामिळनाडू राज्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्पाचा थोडासा भाग आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 तामिळनाडू. ठीक आहे. पेरियार व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39. सरकारी रुग्णालयात प्रोटॉन कॅन्सर थेरपी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? मित्रांनो कॅन्सरवर प्रोटॉन कॅन्सर थेरपी नावाची एक उपचार प्रक्रिया आहे आणि मित्रांनो सरकारी दवाखान्यामध्ये अशी प्रक्रिया सुरू करणारं आसाम हे पहिलं राज्य बनलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 40. BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये पॉली उमरीगर अवॉर्ड म्हणजेच बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर पुरुष हा कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो हा पुरस्कार आहे तो शुभमन गिल यांना देण्यात आला म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. यांनी आतापर्यंत 2 वेळा हा पुरस्कार जिंकलेला आहे. पुढे पहा मागं काय पाहिलं आपण बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर पुरुष. आता पुढे पाहायचं आहे BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर महिला म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलं तर स्मृती मंधाना यांना म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. पुढे प्रश्न क्रमांक 42. CK नायडू लाईफ टाईम अचीवमेंट 2026 कोणाला जाहीर झाला आहे? मित्रांनो या ठिकाणी पहा CK नायडू लाईफ टाईम अचीवमेंट पुरुष जीवन गौरव पुरस्कार आहे तो 2026 साठी राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता महिलांसाठी हा पुरस्कार कोणाला दिला गेला? BCCI नमन पुरस्कारांतर्गत महिला जीवन गौरव पुरस्कार आहे तो मिताली राज यांना देण्यात आला म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 44. BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू हा पुरस्कार कोणी जिंकला? या ठिकाणी पहा बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू हा पुरस्कार पुरुष श्रेणीमध्ये हर्षित राणा यांना दिला गेला म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि महिला श्रेणीमध्ये हा पुरस्कार आहे तो N श्रीचरणी यांना देण्यात आला म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1. लक्षात ठेवायचं आहे BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू महिला हा पुरस्कार N श्रीचरणी यांना देण्यात आला आणि पुरुष विचारलं तर हर्षित राणा.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 46. इराणने प्रत्युत्तर म्हणून 170हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याची घटना कोणत्या तारखेला घडली? आता या ठिकाणी पहा 28 फेब्रुवारीला काय केलं होतं? अमेरिकेनं इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी आणि लायन रोर राबवलं होतं. आणि मित्रांनो याच्या अंतर्गत याला विरोध म्हणून किंवा याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं काय केलं? 28 फेब्रुवारीला 170 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र अमेरिकेसोबत असलेल्या म्हणजे इस्रायल, बहारीन यासारख्या देशांवर डागली होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 47. 12 मार्च 2026 रोजी अमेरिकेचे KC-135 विमान कोणत्या देशात कोसळून 6 सैनिकांचा मृत्यू झाला? मित्रांनो 12 मार्च 2026 रोजी अमेरिकेचे KC-135 हे विमान आहे ते इराकमध्ये पडलं आणि त्या ठिकाणी 6 वैमानिकांचा मृत्यू झाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 48. द गोल्डन रोड हे मार्क लिंटन इतिहास पुरस्कार विजेते पुस्तक कोणी लिहिले आहे? मित्रांनो यावर आपण प्रश्न पाहिला. आपण या ठिकाणी काय करतो? रिव्हिजनसाठी पाहतो. ठीक आहे. द गोल्डन रोड हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड हे पुस्तक कोणी लिहिलं? तर विल्यम डॅलरिम्पल यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आहे. आणि मित्रांनो याला मार्क लिंडन इतिहास पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 49. रेडिओ खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना कोणता पुरस्कार मिळाला? मित्रांनो हा प्रश्न देखील आपण वर पाहिला. पुरस्कार मिळालेला आहे MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार. म्हणजे पर्याय 2. आणि प्रश्न क्रमांक 50 आहे. 4 मार्च 2026 रोजी झालेल्या इस्रायलच्या कोणत्या लढाऊ विमानानं इराणचे YAK-130 जेट पाडले? मित्रांनो इराणचे YAK-130 हे जेट आहे ते इस्रायलच्या F-35 F-35 पाडलं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. जोड्या लावा किंवा चुकीच्या जोड्या ओळखा यासाठी प्रश्न येतो. इस्रायलसाठी F-35 आणि YAK-130 कोणासाठी आहे? इराणसाठी. त्यासोबतच अमेरिका, भारत यासारख्या देशांची लढाऊ विमानं आपल्याला माहीत असली पाहिजेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि दिलेलं स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.